मी असं धरून चालतो की तुम्ही त्यांच्या सुखामध्ये तिकडे गेला होतात, दुःखात सुखात जात असता तसं तुम्ही सुखामध्ये गेला होता, तसं आपण धरून चालूया. तुमच्याच शेजारी आपण जर म्हटलं तर मी तुम्हाला त्या वादात पण घेऊन येऊ इच्छित नाही, पण कारण तुम्ही त्या परिवाराला इतके वर्ष ओळखता. तुम्ही पण म्हणालात 20 वर्षापासून तुम्हाला मतदान करतायत म्हणून. एक तर तुम्हाला, कारण तुम्ही औरंगाबादचा इतिहास सांगितला, संभाजीनगरचा इतिहास सांगितलात की मोठ्या मोठ्या घटना तिकडे घडल्या आणि या सगळ्या गोष्टी घडल्या. तुम्हाला दिपकेचा अभिमान वाटतो जे त्याने करून? त्या विषयावर मला वाटतं चर्चा नाही, मी राजकीय विचारत नाही. राजकीय मुलगा म्हणून 20 वर्ष ओळख, काही जरी असलं, मी कोणतंही वक्तव्य केलं तर त्याचे परिणाम फक्त माझ्यावर होतील आणि मला वाटतं तुम्ही मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, है ना. आणि अभिजित ते तिकडे जाऊन शिक्षण घेतलंय, म्हणजे आता तो जेव्हा आला त्यावेळेस, तर त्याचं म्हणणं आहे की मला स्कॉलरशिप दिलेली, पण तुम्ही तिकडे गेलात तेव्हा तुम्हाला माहिती असेल त्यांची एकूण परिस्थिती आणि हे वगैरे वगैरे. तुम्हाला असं वाटतं की तो फॉरेन फंडिंग किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन, एक सांगू का, काय माहिती, एक शेजारी म्हणून, मतदार म्हणून, ऍज ए पत्रकार म्हणून किंवा ऍज अ पॅरेंट म्हणून, ज्या परिवाराला तुम्ही इतके वर्ष ओळखता म्हणून, तुम्हाला त्याचं एक याच्यातच उत्तर देतो की तुम्ही ऍज ए पत्रकार म्हणून किंवा तुम्हाला जे काही माझ्या मनातून काढायचं आहे ना, तुम्हाला विनंती एवढीच राहील की ते आपण एकदा ते जाऊन वस्तुस्थिती पहा, नंतर त्याच्यावर आपण भाष्य करा. कारण की आता मला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या घरातल्या, यांनी काय केलं त्यांनी काय केलं हे सांगत बसलो तर मग माझा त्याच्याशी संबंध जोडला जाईल, आणि जेव्हा संबंध जोडला जाईल तर तो राजकारणासाठी माझ्यासाठी सुद्धा ठीक नाहीये. म्हणजे राजकीय भूमिका वेगळी, व्यक्तिगत वेगळं असं आहे. काही जरी असलं, व्यक्तिगत जरी असलं तर राजकारणामध्ये अशा काही भूमिका असतात. चूक झाली तिकडे जाऊन, काही जरी असलं तर त्याच्यावर चूक झाली आता त्याच्यावर भाष्य करणं माझ्या सारख्याला ते अडचणीचं ठरू शकतं. ते ठीक आहे, पण तुम्हाला काय अडचणीत आणता तुम्ही? मी विचारतोय तुम्हाला, परंतु त्याच्यासाठी मला अडचणीत आणून तुम्हाला त्यातून काय साध्य करायचं? मला काही साध्य करायचं नाही. मी विचारतो की तुम्हाला वाटतं चूक झाली? आपण एक काम करूया, दिपके हा विषय बाजूला ठेवा, आपण दुसऱ्या विषयावर बोलूया. नाही, पण शिरसाट एवढं तर सांगू शकता, चूक झाली असं वाटतं तुम्हाला? कशासाठी त्यांच्याकडे जाऊन भेटलात तुम्ही? मला जे वाटलं मी त्या टायमाला ती मुवमेंट घेतली, विषय तिथं सांग. कारण तुमचे राजकीय विरोधक त्याच्या भारतीय जनता पार्टीतले काय करतात, नेहमी अपफ्रंट असता. नेहमी तुम्ही अनेक गोष्टींवरती, तुमच्या विभागाला पैसे मिळत नव्हते, तुम्ही त्याच्याबद्दल बोललात, बरोबर आहे. शिवसेनेवरती सपोज संभाजीनगरमध्ये अन्याय झाला, तुम्ही भाजपच्या विरुद्ध बोललात की आम्हाला शेवटपर्यंत फसवत ठेवलं आणि त्यांनी अलायन्स केलं नाही त्याच्यामध्ये. याही वेळी ज्यावेळेस तुम्ही भेटायला गेलात त्यावेळेस भाजपमधनं त्यांनी सांगितलं की संजय भाजपने कोणी मला काही बोललेले नाही. रवींद्र दरेकर बोलले, त्याच्यानंतर काय नाहीये, तो त्यांचा विषय वेगळा होता. त्यांना राग आला की तुम्ही कसे काय भेटायला गेलात त्यांना? असं नसतं. आता जरांगे पाटलाला भेटायला आम्ही जात नाही का, सोडून द्यायचा विषय तो. आता आता त्या जरांगेला भेटायला गेलं तेव्हा राग नाही आला, ह्याला भेटायला गेल्यानंतर राग आला. आता त्या विषयात न बोललेलं बरं. काय शिरसाट साहेब, आम्हाला असं वाटतं की तुम्ही सोडा ना, कसं पहिला एखादा, हे बघा तुम्ही आता बंडाचा पहिला बाण चालवणारे शिरसाट एकदम. तुम्ही पैलवानगी करता तर एखादा डाव आपल्याकडून चुकू शकतो, आपण चुकलं म्हणून सोडून द्यायचं ना, का त्याला धरून बसायचं? बंड नाही, तुम्ही आता दंड थोपटत नाही. आम्ही दंड थोपटायला फार मजबूत आहे. तुम्हाला महाराष्ट्राला माहिती की संजय शिरसाट दंड ठोपण्यात मजबूत आहे, परंतु दरवेळेला माझीच खरं बाजू आहे असं सुद्धा म्हणणं चुकीचं आहे. म्हणून कधीतरी आपणही नमतं घेतलं पाहिजे, आपणही थोडं 2 पावलं मागे आलं पाहिजे, आणि त्यात काही चूक नाही. शिंदे साहेबांनी कान ओढलेले वाटतं. आता ते कान ओढले का केस ओढले, आता त्याच्यावरच चर्चा दुसरी सुरू होईल. बरं, ठीक आहे.